नांदेड नक्षत्र न्यूज चॅनल. भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नावर काम बंद. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. एकच मिशन तांत्रिक वेतन आमच्या हक्काचं, तांत्रिक वेतन आमच्या हक्काचं. कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही. कृती समितीचा, कृती समितीचा. 40 साल से जब से हमारा डिपार्टमेंट यहाँ पे है तब से हमारी मांग है कि हम लोगों को टेक्निकल ग्रेड मिलना चाहिए। लेकिन तब से भी कितनी भी बार हम लोगों ने आंदोलन किए हैं, लेकिन उसका कुछ फ़ायदा नहीं हुआ हम लोगों को। अभी भी हमारा वही है कि भाई हम लोगों को तुम टेक्निकल दो, हम काम टेक्निकल कर रहे हैं। 2012 से जब रिक्रूटमेंट हुई हमारे डिपार्टमेंट की, तब हमने रिक्रूटमेंट ही टेक्निकल किए हैं। इंजीनियर, सिविल इंजीनियर और पॉलिटेक्निक ऐसे लोग लिए हैं रिक्रूटमेंट में। तो फिर हम लोगों को तनख्वाह आप टेक्निकल की क्यों नहीं दे रहे हो, ये हमारी पहली मांग है। और जो हमारा पगार है, जो तनख्वाह है हमारी, वो हमारी क्लरिकल बेस की है। जो तनख्वाह आप हम लोगों को देते हो, वो तनख्वाह में हमारा गुजारा नहीं होता है। हमारे बच्चे हैं, हमारे बच्चों की पढ़ाई लिखाई है, हमारा रहना खाना है। अगर हम बड़े सिटी में रहते हैं और किराए के मकान में अगर रहते हैं, हमारा किराया दे के खाना पीना सब नहीं होता है उतने तनख्वाह में, और हम लोगों को बाहर गाँव खेड़ों पाड़ों में गिनती के लिए जाना पड़ता है। वहाँ पे हम हमारे अपने खीसे से पैसे खर्चा करके गिनती को जाते हैं, उसका भी हमें कुछ मुआवजा नहीं मिलता है। अगर हम देते हैं, कभी ऑफिस में रहता है, ये नहीं है, पैसे नहीं हैं, या कुछ और रीज़न दे के हमारा जो हम टेबल का बिल वो दाखिल करते हैं, तो कुछ ना कुछ क्यूरी निकाल के वो नहीं होता है। तो उतना सब करके हम हमारी फैमिली को ये नहीं कर सकते हैं, पालन पोषण नहीं कर सकते हैं अच्छी तरह से। तो उसके लिए हमने इतने दिन से हमारा लेखी तो चालू ही है कि भाई हम लोगों को, हम जो काम कर रहे हैं उसके हिसाब से हम लोगों को तनख्वाह दो। तो उसके लिए अभी तक हम लोगों को प्रशासन की तरफ से कुछ भी नहीं हुआ है। लेकिन अभी हमने 16-17 तारीख से हमारा असहकार आंदोलन किया है। 18 और 20 तारीख को हम 2 दिन कार्यालय में बैठ के अतांत्रिक काम किए हैं। तांत्रिक कोई भी किसी भी प्रकार का काम नहीं किया है। फिर 23 तारीख से 27 तारीख तक हमने पूरे महाराष्ट्र में जितने भी भूमि अभिलेख के डिपार्टमेंट है, वो सभी लोगों ने सामूहिक रजा आंदोलन किया है। और फिर उसके बाद हमने 27 तारीख को हमारा पूरा हेड ऑफिस है पूना का, वहाँ पे पूरे महाराष्ट्र के हम महिला पुरुष सब कर्मचारी मिलके हमने वहाँ पे आक्रोश मोर्चा निकाला है। फिर भी वहाँ पे भी हम लोगों को कुछ हाथ में नहीं आया है। इसीलिए हम 2 तारीख से अभी या संपामध्ये प्रथम आम्ही अर्जित रजा दिल्या होत्या सामूहिक. त्यानंतर सामूहिक मोर्चा आमचा एकत्रितरित्या आम्ही आमचं आयुक्तालय पुणे येथे आम्ही काढला होता. त्यानंतर आता 2 तारखेपासून या ठिकाणी आमचं बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी चालू आहे. काम बंद आंदोलन चालू आहे. मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, या शासनाकडे अर्ज विनंत्यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आम्ही तांत्रिक वेतन श्रेणीसाठी विनंती केलेली आहे, परंतु त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी कुठल्याही पद्धतीची दाद दिलेली नाही. माननीय महसूल मंत्री महोदयांनी मागच्या वेळी 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आणि त्यानंतर 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला असं आश्वासन दिलेलं होतं आणि खात्री दिली होती की तुमचा तांत्रिक वेतन श्रेणीचा जो काही मुद्दा आहे, जी काही मागणी आहे, ते आम्ही पूर्ण करू. पण ते 100 दिवसही संपले, 150 दिवसही संपले, दुसरेही 100 दिवस संपत आले, तरी कुठलाही आम्हाला दिलासा या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी आणि आमच्या प्रशासनाने आम्हाला दिलेला नाही. ही मागणी आमची आजची नाही आहे, ही फार पूर्वीपासून आमची मागणी चालू आहे. आज तुम्ही पाहू शकता, आमच्यासारखे समकक्ष पदं असणारे जे विभाग आहेत, त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, जलसंपदा विभाग असेल, त्यानंतर तुमचा वन खाता असेल किंवा महानगरपालिका असेल, या सर्व खात्यामध्ये जे आमचे समकक्ष काम करणारे कर्मचारी आहेत, त्यांना तांत्रिक वेतन श्रेणी आहे. आम्हाला
त्यांच्या एवढं किंबहुना त्यांच्यापेक्षा अधिकचं काम टेक्निकली असूनही आम्हाला या ठिकाणी वेतनश्रेणी मात्र लिपिकाची आहे. हा अन्याय शासन आमच्यावरती का करतंय? एकतर या प्रश्नाचं उत्तरही शासन देत नाही आणि आम्हाला तांत्रिक वेतनश्रेणी देत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या कलम 14 मध्ये सांगितलेलं आहे, समान काम समान वेतन. मग हे काय शासन घटनेच्या विरोधात चालणार आहे का? मग शासनाने आम्हाला असं दुजाभाव का दिलेला आहे? आमची तांत्रिक वेतन श्रेणीची मागणी योग्य नाही का? आमचं काम तांत्रिक नाही का? यासाठी त्यांनी काही निकष लावलेत का तांत्रिकसाठी? त्या निकषात आम्ही बसत नाही का? असे असंख्य प्रश्न आम्ही त्यांना विचारलेले आहेत. माझं शासनाला विनंती आहे, त्यांनी तपासणी करून पाहावी आम्ही खऱ्या अर्थानं तांत्रिक काम करतो का नाही ते. 15 प्रकरणं आम्ही दर महिन्याला करत असतो आणि निकाली काढतो. या उपर आम्हाला शनिवारी आणि रविवारी सनद फी वसुली तत्सम कामं लावली जातात. हेही आम्ही काम करतो, पण आम्हाला टेक्निकली आम्हाला कुठल्याही पद्धतीचं मानधन या ठिकाणी मिळत नाही, TA बिल मिळत नाही. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, आमचे बरेच गावं हे 10 किलोमीटरच्या आत असतात, पण आपला नियम आहे 10 किलोमीटरच्या आत तुम्हाला TA बिल मिळणार नाही. तुम्हाला सांगायचं, आम्ही पदर खर्चाने हे सर्व काम करत असतो. नोटीस काढणे असेल, खर्च असेल, प्रवास खर्च असेल, या बाबतीत आम्हाला शासनाला वेळोवेळी मागूनही कुठल्याही पद्धतीचं TA बिल पगारात समाविष्ट केलेलं नाही आणि कुठलाही दिलासा दिलेला नाही. तांत्रिक वेतन आमच्या हक्काचं, तांत्रिक वेतन आमच्या हक्काचं. कोण म्हणते देत नाही? कोण म्हणते देत नाही? कृती समितीचा